नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये मी सिद्धेश्वर शिंदे. आज 26 मे 2025. आजची सकाळची अपडेट अशी आहे. खरं तर ही आपल्या उजनी धरण आणि परिसर आणि सोलापूर जिल्हा यासाठी आनंदाची बाब अशी आहे की उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे. आता सध्याला उजनी धरणात भीमा नदीमधून जवळपास 18,506 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणात मिसळतोय. त्यामुळं कालच्या टक्केवारीमध्ये जवळपास आज 9% वाढ झालेली आहे. 9 ते 9.5% वाढ झालेली आहे. कारण काल -16.94 होतं, आज ते -7.72. कदाचित सकाळपर्यंत उजनी धरण आपलं प्लसमध्ये येईल अशी आशा आहे. त्यातच नीरा बेसिन जी धरणं आहेत, नीरा देवधर असेल, वीर असेल, डिंबे असेल, या 5 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे त्या धरणातून पाणी जरी सोडलं नसलं तरी लोकलच्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहतीये. बऱ्याच ठिकाणचे बंधारे बुडून गेलेले आहेत. आमचा बेंबळे बंधाराही बंधाऱ्यावरून पाणी वाहतंय, रस्ता बंद झालेला आहे. तर आजची सकाळची अशी अपडेट अशी आहे की सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 490.420, तर एकूण पाणी साठा हा 1685.75 दशलक्ष घनमीटर, म्हणजेच जवळपास 59.52 TMC. तर मायनस पातळीमधले जे धरण आहे सध्याला ते 117.06 दशलक्ष घनमीटर, म्हणजेच फक्त 4.13 TMC पाणी मायनस साठ्यामध्ये आहे. कदाचित उद्या सकाळी 6 पर्यंत हा मायनस साठा संपून आपलं उजनी धरण प्लसमध्ये येईल. कारण सध्याला येणारा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. काल दिवसभरामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कमी राहिलं. जवळपास 8 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. आतापर्यंत टोटल 763 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झाला असल्यामुळे त्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या जो कॅचमेंट एरिया आहे त्यामुळं पाणी वाढलेलं आहे उजनीतलं. आणि त्यातूनच आता भीमा नदीमध्ये पहिल्यांदाच म्हणजे मे महिन्यात विसर्ग चालू होण्याची ही 15 वर्षातली ही पहिली घटना आहे. 15 वर्षापूर्वी असंच झालं होतं. तर इथून पुढे आणि ह्यामध्ये फ्लोमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित उद्या सकाळपर्यंत 25-30 हजाराचा विसर्ग उजनी धरणामध्ये मिसळू शकतो. तर सध्याला आता कालव्यातून जे पाणी सोडलं होतं ते बंद करण्यात आलेलं आहे. फक्त बोगदा 160 क्युसेकनं चालू आहे. तर उजनी धरण लवकरच आपलं भरेल. पाऊस आता 31 मे पर्यंत सांगितला आहे. 31 मेच्या आत आपलं उजनी धरण प्लसमध्ये जवळपास 10 ते 15% पर्यंत गेलेलं असेल अशी आशा आहे. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या माहितीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.